काय मग ऋषिकेश फिरणार का आमच्यासोबत? चला मग. प्रवास कसा सुरू झाला, कुठून कुठे आलो, पहिला दिवस कसा होता ते सगळं तर तुम्ही मिनी ब्लॉग्समध्ये पाहिलंच. पण येणाऱ्या 2 दिवसात ऋषिकेशच्या शहराला जगून पाहूया. पोहोचलो, मस्त जेवण झालं आणि विचार केला चला राफ्टिंग करूया. पहिल्याच दिवशी हा एक्सपिरियन्स घ्यायचं ठरवलं. माझ्यासाठी आणि शुभमसाठी तर हे फार नवीन होतं. खूप लोकांसाठी राफ्टिंग म्हणजे स्पीड, ॲडव्हेंचर, पाण्यामध्ये डुबकी. पण आम्ही हे फार वेगळ्या पद्धतीने एन्जॉय केलं. कसं ते तुम्ही पहा. रिवर राफ्टिंग जा रहे उसको क्या बोलेंगे? तुम राफ्टिंग जाना. तुम राफ्टिंग जाना. ये शॉर्टकट है, हिंदी का शॉर्टकट है थोड़ा. गावठी आपला लिंगो असतो कसा. इसका फ्रंट साइड कौन सा है? चाबी घे तुम्ही खरं आता सांगा की चाबी. हेल्मेट नाही राहणार. इसको डुबाने का है ना? मागे नको ठेवू. शुभम हे कुठे आहे? उडी मारायची है. हेलमेट से पहचानते हो क्या? अलग अलग हेलमेट से कलर आहे. आत्ताच एवढी थंडी लागते, भयानक थंडी आहे. ये हार्दिक आ जाओ आप लोग. आपका जो भी सामान इसमें रखना है. ओके. यू विल गेट दिस कॅरी बॅग टाईप प्लास्टिकची बॅग आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुमचे मोबाईल किंवा कॅमेरा वगैरे ठेवू शकता. और GoPro पे एक जना वीडियो बनाते रहना, कैमरा अंदर रखो. येस. तीनों इंस्ट्रूमेंट दिए हुए हैं आपको. तीनों पानी में वर्क करते हैं. फर्स्ट है आपका हेलमेट रॉक सेफ्टी. सेकंड जैकेट 72 आवर्स तक आपको वर्क करेगा. वर्क तभी करेगा जब आपकी बॉडी से टाइट रहेगा, लूज रहेगा, माउथ पर आएगा तो परेशानी होगा. ठीक है. थर्ड है आपका रिवर का बेस्ट फ्रेंड पैडल. दिखने में सिंपल है, 3 पार्ट वीडियो है. फर्स्ट 30 सेकंड साफ टू प्ले. होल्ड के सेकंड लाइट कम डाउन फॉर में टॉप सेकंड नीचे प्ले. ठीक है. चलाना कैसे? आगे से पीछे. ठीक है. फॉरवर्ड होगा, फॉरवर्ड में आगे जाने बॉडी को लेके टर्न डीप एंड पुल बैक. डीप एंड पुल बैक. बॉडी लीन करने का डीप. ओके. सेकंड कमांड होगा स्टॉप. स्टॉप में पैडल आपके थाइस पे, एक हाथ से रोक पुल. रोक पुल. हाँ, रोक को पकड़ के रखना है एक हाथ से. अपोजिट उसके हैंड पैडल आपको बीच में होना चाहिए. हैंड के और लॉक होना. बैक साइड से पकड़ोगे क्या ये फ्री है. कोई भी अगर कोई स्ट्रॉन्ग वेट सीट करेगी तो आप एक सीट पीछे जाना. ठीक है. जाओ भाई. आराम तरीका बस आती है. मैं भागती हूँ जल्दी जल्दी. ठीक है. आराम से करो. मैं भागता हूँ जल्दी. हम लोग एक सीट आगे आ जाओ. आप ना साइड में बैठो. ठीक है. टेम्पल है. टेम्पल का नाम मित्रमकीश्वर महादेव मंदिर, नासिक वाला. ये वाला टेम्पल. अच्छा. त्र्यंबकेश्वर का है हमारे इधर. लक्ष्मण झूला. नासिक में तो वही त्र्यंबकेश्वर कितना 2 घंटा बगल में जानकी राम लक्ष्मण झूला के बाजू में बनेगा. तो राम झूला, लक्ष्मण झूला, जानकी झूला. हाँ, कांच का. कांच का होगा. ये नीचे वाली लाइन है वो उसका हाँ. वॉकिंग का होगा. ये ऊपर वाला ये दिख रहा है ना, उसमें क्या है बाइक से जाएंगे 2 व्हीलर्स का. अच्छा, तो मतलब 2 व्हीलर के लिए ओपन रहेगा वो. 2 व्हीलर के लिए ऊपर वाला और नीचे वाला वॉक के लिए. अच्छा, ये कांच वाला नीचे रहेगा ना. बनेगा अभी. सबसे बड़ा वाला रॅपिड किधर है? सबसे बड़ा वाला रॅपिड आपका 16 किलोमीटर में. 16 किलोमीटर. बरं झालं तू, नाहीतर रोलर कोस्टर. मी आलीच नसते. अर्धाच तू बोलली मला सोडा इकडे. रोलर कोस्टर डायरेक्ट त्याचं नाव आहे. और एक गोल्फ कोर्स. गोल्फ कोर्स. आमच्या ह्याच्यामधले अर्धे लोक पडले खाली. हाँ, ते संपलं. थोड़ा सा ना फास्ट चलाना है. ठीक है. फास्ट रोइंग. फास्ट चलाना है बॉयज. चलो एक साथ लाउडली बोलेंगे 1 टाइम. गंगा मैया की जय. हर हर महादेव. चलो गो फॉरवर्ड. गणपती बाप्पा मोरया. काय नाहीये सवय मला भिजवलं शुभम. ये विजय संपला.
मजा आली ना. ऑलमोस्ट रडायला आलेलं. रडलेली अर्धी पण मजा आली यार. एक नंबर त्याच्यापेक्षा पकड की 10 टाइम डेंजर. आता नाहीच बसायचं मला, कशाला बसायचं. शिवम कशाला घाबरवलं तिला तू. आमचा गाइड पण भारी आहे. आपका नाम क्या है भैया? क्या? गौरव. अच्छा गौरव. चलो जा चलो. म्हणजे ओके. अरे आपण बघतोय ना ते मोबाईल. राइट. ओके. सामने बताओ पहले अपने लेफ्ट वालों को. चलो गो फॉरवर्ड. मैम आप थोड़ा सही से पकड़ो. हे बघ हे बघ हे बघ हे बघ. हाँ गुड. अपने हैंड को दोनों स्ट्रेट रखो. हैंड स्ट्रेट करो अपने दोनों. हैंड स्ट्रेट करो. किती सुंदर दिसतो ना सूर्य. राफ्टिंग नंतर डिनरसाठी आम्ही आलो स्काय कॅफेमध्ये. ॲम्बियन्स खूपच सुंदर पण टेस्ट ओके ओके. गरमागरम सूप, नूडल्स आणि पिझ्झा असा काहीसा बेत होता. हॅलो, गुड मॉर्निंग. आणि वाजल्यात 8 आणि थोड्याच वेळात आम्ही निघू. आजचा प्लॅन असा आहे की आधी स्कूटी घ्यायची आणि त्याच्यानंतर मग फिरायचं दिवसभर. तुम्हाला मी सगळं सांगेनच. पण व्ह्यू, आम्ही ऋषिकेशला आहोत. इथे काय बर्फाचे डोंगर वगैरे असं नाही काय, पण सुंदर असे डोंगर. आणि सकाळी उठलो ना तेव्हा अर्ध्याच साईडने असं ऊन आलेलं आणि इतकं सुंदर वाटतं. अतिशय सुंदर हॉटेल पण आहे आणि सगळा पसारा तर आपला असतोच. पण आता रिचा आणि हार्दिक रेडी होत आहेत. आमचं झालेलं आहे ऑलमोस्ट. आता निघू लगेच. आधी नाश्ता करूया. ओके. आणि खूप सुंदर आहे वातावरण. खूप थंडी आहे. 5, 6, 7 अशामध्येच खेळते. पण वारा असल्यामुळे ना मग ते असं लागतं खूप आणि आपल्याला सवयच नाही ऑब्व्हियसली. बट ठीक आहे, आता आपण निघूया. बाय. काल राफ्टिंग करताना गाईडने हा फ्रीडम कॅफे सजेस्ट केलेला. म्हणे एकदा तरी इथे नक्की काहीतरी ट्राय करा. मग विचार केला चला आजच जाऊया. गेलो पण तिथपर्यंत ते काही ओपन झालं नव्हतं. म्हणून साईडलाच घाटावर निवांत बसलो. सगळं तेच त्यांचं धुणं चालू आहे. पुढच्या 5 मिनिटं फॅनला फायदा नाही ब्लॉक करून सगळा कॉन्टेंट वो पहले से आता है उसको. इतनी चॉइस नहीं. उसमें क्या है? मेनू कार्ड बघितलं तर अमेरिकन ब्रेकफास्ट, मेक्सिकन ब्रेकफास्ट, चायनीज ब्रेकफास्ट, इटालियन ब्रेकफास्ट. अरे बापरे. पण त्यातला त्यात पोहा दिसला. सो पोहे ऑर्डर केले आणि सोबतच अमेरिकन ब्रेकफास्ट आणि मेक्सिकन ब्रेकफास्ट आय गेस आम्ही ट्राय केलं. ॲक्च्युली क्वांटिटी भरपूर होती पण कॉस्ट थोडी जास्तच आहे. सो जाताना थोडा विचार करा. पण सुंदर होतं म्हणजे आमचं पोट फुल झालं. आणि आम्ही आता स्कूटी घेतले आणि निघालोय. मस्त ब्रेकफास्ट केला. फ्रीडम कॅफे सुंदर होता. म्हणजे वर्थ आहे. थोडासा कॉस्ट जास्त आहे पण सुंदर. आणि
आणि आता इथे इतका सुंदर स्पॉट आहे, आम्ही थोडा आता वरती येतो आणि इतकी छान नदी दिसते आणि सगळे राफ्टिंग करतात. आता हे निघालात सकाळी आणि जी मोठी राफ्टिंग आहे ना, म्हणजे काय बोलतात ड्रॉप वगैरे ज्याच्यामध्ये असतात ते इकडूनच कुठून तरी सुरू होतं. एक 16 किलोमीटरची ती टोटल असते. काल आपण केली ती 6 किलोमीटर आय गेस आणि खूप सुंदर वाटतं. येस खूप छान आहे आणि हा घाट आहे इथे आय गेस आणि इतका सुंदर स्वच्छ आहे तो. आणि नियुक्तीच्या हसबंडला नियुक्तीसोबत फोटो काढायचा. ओके दिसतो बघ ना. आम्ही आलोय वशिष्ठ गुहा आश्रम. वरतीच गाडी ठेवली स्कूटी आणि आता पायऱ्या नाही, असं स्लोप सारखं आहे पण प्रॉपर असा रस्ता त्यांनी केलेला आहे. इथून खाली उतरायचं आणि तिकडे तरी नदी आहे. गुहा ऍक्च्युली कुठे आहे ते बघायला लागेल, शोधायला लागेल. हा आणि मी कॅमेरा गळ्यात टाकूनच आहे कारण की बॅगेत ठेवण्यापेक्षा हे थोडं इझी आहे उलट, कारण की बॅग आम्ही कुठेही टाकतो आणि पटकन काय झालं तर. बट सुंदर रस्ता आणि वेदर इतकं छान आहे. आता 1 दिवस पूर्ण झाला, 1.5 दिवस झाला ऑलमोस्ट. आम्ही थोडं यूज टू झालो थंडीशी आणि आज बऱ्यापैकी ऊन आहे त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय. तरी आतमध्ये लेअरिंग केलेलं आहे हा का. अच्छा इथे आश्रम सारखा आहे. चलो बघूया कसं आहे. हे काव शेल्टर आहे. दिस काव शेल्टर इज रन अँड मॅनेज्ड बाय श्री पुरुषोत्तानंद ट्रस्ट. त्याच्यावर दाबून हे पण तुला दाखवते. हा नको गुड बॉय वगैरे काय नाही. आपल्याकडे एवढ्या साऱ्या कागदी आहेत पण कलर बघितला फुल रेड कलर आहे. इतकं छान. आणि तिथे दिसतंय तू डार्क ऑरेंज आहे एकदम. हे दोन्ही कलर आपल्या घरी नाही आहेत पण किती सुंदर वाटते. ही सगळी झोपल्या तिकडे. हाय पूर्ण भरलेली आहे. छान आहे. मी तिथे गुफेत जाऊन आलो आणि असं आतमध्ये जायला रस्ता होता. तिथे एक बाबा होते, ते आतमध्ये ध्यान करत होते आणि म्हणजे स्टार्टिंगला थोडं असं स्केरी होतं कारण की फुल अंधार. फक्त मी आधी गॉगल घातलेला ना तर मला त्या काळ्या ह्याच्यात काही कळालं पण नाही. पण त्याच्यानंतर मी जेव्हा गॉगल काढला ना तेव्हा असं थोडंसं दिसायला लागले. पूर्ण अशी म्हणजे फुल ध्यानमध्ये ते गुंग होते आणि कधीपासून काय माहिती शुभम विचारतोय त्यांना. ओके सो छान एक्सपिरियन्स होता. आणि तिथूनच असं खाली उतरायचंय आणि तुम्हाला हा व्ह्यू मिळणार आहे. येस जिथे की कोणी नाही. पायाखालची माती बघाल ना तर अगदी वाळूसारखी आहे आणि पूर्ण अशी चमकते. इतकं छान वाटते आणि आज ऊन मस्त आहे आणि तिकडे रिव्हर राफ्टिंग पण चाललंय. अप्रतिम म्हणजे विचार करा ना, ही गंगा नदी आहे. सुंदर व्ह्यू आहे. इथे दगड आहेत, वाळू आहे, झाड आहे, डोंगर आहेत आणि कोणीच नाही, फक्त आपण. किती सुंदर असे स्पॉट बघायचे होते आम्हाला आणि त्यासाठी आम्ही प्रेफर केलं स्कूटी घेणं, कारण की आपल्या हिशोबाने आपण निघू शकतो. आता मस्त आम्ही टाकी फुल केलं, जितकी चालवता येईल चालवायची आणि निवांत
मस्त एन्जॉय करायचं. आणि शुभमने माझी कॅप घातले आणि त्याचं फुल बरोबर मागे. क्लास वाटतंय हे शुभम. कॅमेरा आणलाय. ह्याला बोलतात कायाकिंग. तुम्ही हेही करू शकता. अचानक इच्छा झाली आणि आता मी आणि हार्दिक आम्ही दोघं पण चाललेलो आहे कायाकिंग साठी. ये हा हातला त्याच्यावरून गाड्या पण जातात, स्कूटी पण जाते. प्री वेडिंग साठी हा ब्रिज आणि हा स्पॉटच खूप जास्त फेमस आहे. तिकडे चाललंय आणि इथे पण चालू आहे काय काय. तू मिस केलंस हार्दिक. फक्त क्रेडिट घ्यायला लावलंय. ही वरचे लहान लहान दगड आहेत ना तेच फक्त आम्ही लावलंय. आई ग तो पण पडला. चला चला हे बस झालं. शुभम आपल्याला पुढे पण जायचंय. आता एवढा केलाय. हा घे कर चल. वा व्हेरी नाईस. ओ ओ ओ ओ हे टेम्पल एवढं काही नाही, असंच आहे नॉर्मल. कॅरकी व्ह्यू पॉइंटला जायचंय पण ते वरचा व्ह्यू आपण सगळे खालचे. गरुड टेम्पल मध्ये जाऊन आल्यावर बायकोने नवऱ्याच्या अर्धा तासापर्यंत पाय दाबायचे असतात. अच्छा पुण्य चांगलं. अशी प्रथा आहे आणि पुण्य चांगलं. हार्दिकला दाबून पाहिजेत ना देते. दाबशील तेव्हा आम्हाला सांग. हा व्हिडिओ काढू आपण. अर्धा तास. व्हिडिओ कशाला? व्हिडिओ का दाबले होते गरुड मंदिरात जाऊन आल्या. प्रथा कळली पाहिजे. दर्शन घेतलं आणि साईडलाच थोडंसं खाऊन पण घेतलं आणि तिथून निघालो आम्ही त्रिवेणी घाट गंगा आरतीसाठी. हा आहे त्रिवेणी घाट आणि ऋषिकेशमधली सर्वात मोठी गंगा आरती ह्या घाटावरच होते आणि तोच एक्सपिरियन्स घ्यायला आज आम्ही इथे आलोय. एंट्रीसाठी तुम्हाला तिकीट वगैरे असं काही लागत नाही. तिथे हॉल आहे, तिथे जाऊन तुम्ही निवांत बसू शकता. स्टार्टिंगला तुम्ही जर बघत असाल तर काही जण जोडप्याने उभी आहेत आणि काल सर्पदोष निवारण पूजा इथे चालू आहे. आरती तक सभी श्रद्धालु अपने स्थान पर बैठे रहेंगे.
आरती तर खूप मोठी असते, तेवढा फुटेज मी ॲड नाही करू शकत, पण तुम्हाला जर पूर्ण आरती ऐकायची असेल, बघायची असेल तर मी इथे साईडला चॅनलचं नाव दिलेलं आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. तिथे डेली ते लोक आरती लाईव्ह करतात, सो नक्की बघा जाऊन. आणि आरतीनंतरच सुंदर असं भजन असतं. ऋषिकेशमध्ये तुम्ही कोणते कोणते स्पॉट फिरू शकता आणि किती किती अंतरावर आहेत ते, हे सगळे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. खूप सुंदर शहर आहे, एकदा नक्की विजिट करा आणि गेलात तर नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. खूप तुम्हाला आवडला असेल. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे न्यू, बाय.